गुरुदेव दत्त. आज ही पत्रिका मी वैवाहिक जीवन आणि घटस्फोट याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. ह्या व्यक्तीचा आता घटस्फोट होणार आहे, तर ह्या घटस्फोटासाठी कोणते ग्रह कारणीभूत आहे या पत्रिकाच्या माध्यमातून सांगते. कितीही इच्छा असली तरी ही वैवाहिक सुख खूपच कमी या पत्रिकेत दिसत आहे. आता ते कसं पाहू. आता वृश्चिक लग्नाची कुंडली आहे आणि लग्नेश मंगळ लग्नातच बसलेला आहे. वैवाहिक जीवनासाठी सप्तमेश पाहतात. आता इथे सप्तमेश शुक्र आहे. शुक्र नवम स्थानात बसलेला आहे. त्याच्याबरोबर राहू आणि त्याच्यावरती केतू, नेपच्यून, हर्षल यांची दृष्टी आहेत. हे सगळे राहू, हर्षल, केतू हे स्फोटक ग्रह म्हणायचे. आता हे ग्रह असले, आता नेपच्यूनची दृष्टी शुक्रावर असली की काहीतरी विवाहामध्ये फसवणूक होणे वगैरे असे प्रकार घडतात. आता राहू म्हणल्यावर राहू तर वादविवाद घडवतोच किंवा अनैतिक संबंध वगैरे. आता ह्या मुलीच्या नवऱ्याचे बाहेर अनैतिक संबंध आहेत. हे संबंध मुलाचे लग्नाच्या आधीपासूनच आहेत. म्हणजे शुक्रावर नेपच्यूनची दृष्टी, नेपच्यूनची शुक्रावर दृष्टी असा संबंध ज्यावेळी येतो त्यावेळी काहीतरी लपवले जाते. ही पत्रिका मुलीची आहे. आता लग्नेश मंगळ लग्नात, त्यामुळं मुलगी ही अतिशय भांडखोर आहे. कोणत्याही गोष्टीला लगेच ॲक्शन घेणारी आहे किंवा ताडकीफाड बोलणारी आहे. राहूची 5वी दृष्टी मंगळावर जाते, त्यामुळं अतिशय विस्फोटक असा स्वभाव आहे. ह्या स्वभावामुळे ही घरातील वातावरण खूप बिघडत गेले. आणि ही पत्रिका मेष राशीची आहे. जन्मताच यांना 7.5 आणि आत्ताही 7.5चा दुसरा काळ चालू आहे, म्हणजे दुसरा टप्पा चालू आहे. 7.5तच एकदम सगळं राहूची दशा पण चालू आहे. त्यामुळं घटस्फोटाची वेळ आलेली आहे. त्यांना मी उपायही सांगितले, पण उपाय शक्यतो या पत्रिकेमध्ये काम करणार नाहीत, कारण वृश्चिक लग्नाची पत्रिका ह्या व्यक्ती थोड्या हेकेखोर असतात. मी आज एक पोस्ट केली आहे वृश्चिक रास, वृश्चिक लग्नाबद्दल, ती नक्की वाचा. ह्या व्यक्ती अतिशय स्फोटक असतात, स्वतःचं म्हणणं खरं करतात. त्यात मंगळ लग्नस्थानात गेला म्हटल्यावर विचारूच नका. आता याबाबत मुलाची ही पत्रिका अशीच आहे, त्यामुळं घटस्फोटाची वेळ आलेली आहे. आता या 6 महिन्यामध्ये यांचा घटस्फोट होईल. जर तुम्हाला ही पत्रिका चेक करायची असेल तर मला डायरेक्ट व्हॉट्सअप नंबरवरती हाय करू शकता. तिथे तुम्हाला डिटेल्स मिळतील. ओम गुरुदेव दत्त.